नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोलत आहोत चक्रवाढ व्याज. मी प्राध्यापक चंद्रकांत गीते सर. तर आज चक्रवाढ व्याज विद्यार्थ्यांना खूप चक्रवाढ व्याजासाठी खूप अडचणी येतात. चक्रवाढ व्याज लक्षात राहत नाही, त्याच्या खूप आपण वेगवेगळ्या पद्धती बघालो. तर सर्वप्रथम प्रश्न आपल्या समोर आहे, जसे 10% दराने 10,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता त्यासाठी एक सूत्र आहे. आपण सूत्राची सर्वप्रथम पद्धत बघू. टाईप नंबर 1 मध्ये आपण बोलणार आहोत. टाईप नंबर 1 पी काय आहे, पी आणि प्रिन्सिपल मुद्दल. कंसामध्ये काय करायचे, 1 प्लस आर भागिले किती रे 100 हे कंसाचा n-घात म्हणजेच काय असतो, मुदत असते. तर पी प्रिन्सिपल दिलेला आहे तुम्हाला 10,000 रुपये. किती हजार रुपये, 10,000. जसं तसं सोडून घ्या. 1,00,001 रेट आहे त्याचा किती टक्के, 10%. 10 छेदात काय असणार आहे, 100. आणि त्याची मुदत आहे किती वर्षाची, 2 वर्षाची. तुम्ही तर त्याचा पावर काय याचे 2. याला सोडून घ्या. हे 0 हे 0 कॅन्सल, हे 0 0 कॅन्सल करा. आणि त्यानंतर 10,000 ला 10,000 कंसात 10 1 10 10 1 11 11 छेदामध्ये किती 10. आणि याचं काय करायचं, वर्ग. तर बघा 10,000 गुणिले 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100. मग आता हे 2 0 कॅन्सल. इथे राहिलं 100 गुणिले 121, 100 गुणिले 121 याचा गुणाकार करत असताना सर्वप्रथम 0 आहे 2 पुढे लिहून टाका. 1 2 0. आता 1 ने 121 ला गुणलं तर तसंच तसं काय उत्तर काय आलं, सॉरी 12,100. हे काय आलं, याचं प्रिन्सिपल सॉरी काय रास आहे. काय आले, रास. मग आता रासेमधून आपल्याला काय करायचं, मुद्दल मायनस करायचे. आपलं मुद्दल किती होतं, 10,000. 10,000 जर याच्यातून मायनस केले तर शिल्लक किती राहतात, 2,100 रुपये. हे तुमचं काय असेल, चक्रवाढ व्याज. काय असेल, चक्रवाढ व्याज. आपण दुसरी पद्धत बघणार आहोत. टाईप नंबर 2. याच प्रश्नाचे उत्तर, जसे 10% दराने 10,000 रुपयाचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती. जनरली आपण काय करतो बघा, 10,000 गुणिले 10% असल्यामुळे आपण 100च्या वर 10%, याला 110 भागिले 100 गुणिले 110 भागिले 100. मग आता हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. तर इथे राहिले 100 आणि इकडे राहिले 11 म्हणजे 11चा वर्ग 121 आणि इकडे गुणिले काय आहे 100. याचं उत्तर येतं 12,000 किती 100. हे आलं तुमचं रास. राशीमधून तुमचं मुद्दल मायनस करा. मुद्दल किती आहे, 10,000 रुपये. 10,000 जर मायनस केलं तर पुन्हा याचं चक्रवाढ व्याज एवढंच येतं, किती 2,100 रुपये. पुन्हा याची तिसरी पद्धत बघू आपण. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रश्नाला तिसरी एक पद्धत बघू. तर लक्ष द्या, मुद्दल आहे आपलं 10,000 रुपये. तर 10,000चं सर्वप्रथम एका वर्षाचं व्याज काढून घ्यायचं. किती टक्के दराने मिळालं आपल्याला, 10% दराने. एका वर्षाचं जर व्याज काढलं तर किती रुपये येतं, 1,000. किती, 1,000 रुपये एका वर्षात. हे एका वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सारखंच असतं. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या वर्षी सुद्धा सरळ व्याज किती रुपये भेटणार आहे, 1,000 रुपये. हे 2 वर्षाचं काय झालं, सरळ व्याज. काय झालं, सरळ व्याज. आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर जे काही भेटणारे व्याज असतं तेच काय असतं, चक्रवाढ व्याज. पुन्हा या 1,000चं जर आपण 10% काढले तर हे 2 0 कॅन्सल कटले तर शिल्लक किती राहतील, 100 रुपये. आता जर बेरीज केली, हे 2,000 रुपये आणि हे 100 रुपये असे जर बेरीज केली तर 2,000 किती येते, याचं उत्तर 2,000 किती रुपये, 100 रुपये. ही आहे तिसरी पद्धत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आणखी याची चौथी सुद्धा पद्धत मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर 1 मिनिट. आता बघणार आहोत टाईप नंबर 4 याचेच. तर टाईप नंबर 4 काय आहे, लक्ष द्या. पहिल्या प्रश्नाचं टाईप नंबर 4 काय केले आहे, प्रिन्सिपल 1 प्लस आर भागिले 100 मायनस 1.
या सूत्रानुसार सोडायचे आहे. तर प्रिन्सिपल पी म्हणजे प्रिन्सिपल आणि सुरुवातीचा नमुना जो आहे त्याच्याच एक प्रकार आहे, लक्षात ठेवायचं. प्रिन्सिपल आणि आपलं मुद्दल किती आहे 1000 रुपये. तर सर्वप्रथम टाकायचे म्हणजे 1000 10,000 रुपये कंसात इथं 1 प्लस 10 रेट आहे 100 कंस बंद, त्याचा दुसरा घात मायनस पहिला घात, जसं तसं सोडून घ्या. हे शून्य कॅन्सल, 10 1 10 10 1 11. तर इथं येणार 10,000 कंसात 11 छेदात किती येणार आहे 10 याचा वर्ग मायनस 1. पुढच्या स्टेपमध्ये सोडू आपण. 10,000 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100. हे 100 तिकडे गुणाकारात गेले आणि अंशातून काय होती मायनस होती. पुढे हे कंस सोडून घेऊ. 121 मायनस 100 छेदात काय असेल 100. 121 मधून 100 गेले, शिल्लक राहतील 21. आता बघा 10,000 गुणिले यांची वजाबाकी केली राहील 21 आणि छेदात काय 100. तर हे दोन शून्य कॅन्सल, इथे राहिले 100. 100 गुणिले जर 21 गुणाकार केला तर याचं उत्तर येतं 21. काय तर 21. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चक्रवाढ व्याज हे चार पद्धतीने सोडवता येतं. तर टाईप नंबर 1, टाईप नंबर 2, टाईप नंबर 3, टाईप नंबर 4. तर आपण चक्रवाढ व्याज 2 वर्षाचा असेल, 3 वर्षाचा असेल तरी आपण किती पद्धतीने काढू शकतो, 4 पद्धतीने काढता येतं. तर चक्रवाढ व्याज हा काही टॉपिक अवघड नसतो, सोपाच असतो, फक्त ते समजावं लागतं. तर असे आपण पुन्हा नवीन व्हिडिओ बघू. धन्यवाद.